तर नमस्कार मित्रांनो, आज खूप मस्त आणि मजेदार स्टोरी सांगणार आहे एका मंदिराबद्दल। तुम्ही नक्की ऐका। खूप खतरनाक अशी स्टोरी आहे मंदिराची त्या। तर तुम्हाला बारामती तालुका हा सगळ्या महाराष्ट्रामध्ये तर फेमस आहे राजकारणाच्या बाबतीत। तिथे एक मंदिर आहे करंजे या गावात। करंजे हे बारामती तालुक्यातील एक छोटेसे गाव। हे मंदिर बारामती तालुक्यातल्या सोमेश्वर नगर साखर कारखान्यापासून 3 मैलावर आहे। हे पुणे जिल्हा मुख्यालयापासून पूर्वेकडे 93 किलोमीटर अंतरावर आहे। राजधानी मुंबई येथून 232 किलोमीटर अंतरावर आहे। करंजे गावच्या दक्षिणेकडे फलटण तालुक्याचे दौंड तालुका, पूर्वेकडील इंदापूर तालुका, पश्चिमेस पुरंदर तालुका आहे। बारामती, फलटण, दौंड, सासवड ही शहरे ते करंजे जवळ आहेत। म्हणजे बारामती, फलटण, दौंड ही 3 शहरं करंजे या गावाच्या जवळ आहेत मित्रांनो। करंजे गावची स्थानिक भाषा मराठी आहे। करंजे गावची एकूण लोकसंख्या 1416 आहे आणि घरांची संख्या 322, महिलांची लोकसंख्या 49% आहे। गावाचा साक्षरता दर म्हणजे शिकलेली माणसं 52% आणि महिला साक्षरता 72% आहे। 1 जानेवारी 1969 रोजी दत्त धर्माधिकारी दिग्दर्शित सतीचं वाण हा मराठी चित्रपट आल्याने संपूर्ण राज्यभर हे ठिकाण चर्चेत आले। पर्यटन क्षेत्राचा बी दर्जा मिळालेले हे तीर्थक्षेत्र विविध सुविधांनी युक्त झाले असून समोर 4.5 कोटी रुपयांची कामे झाली आहेत। भाविकांसाठी निवास व्यवस्था, मंगल कार्य, पूजा साहित्याची दुकाने, अंतर्गत रस्ते, वाहनतळ वगैरे झाले आहेत। हेमाडपंथी बांधकामाच्या उत्कृष्ट नमुना असलेले द्वापार युगातील मंदिर चिंचेच्या वनात समुद्रसपाटीपासून 1800 फूट उंचीवर आहे। श्री सोमेश्वर ऐतिहासिक महात्मा दंतकथा। मित्रांनो, या मंदिराची तुम्हाला दंतकथा एक सांगतो, म्हणजे खरी स्टोरी आहे मित्रांनो। एकेकाळी करंजे नावाच्या गावी मालूबाई नावाची सासूरवाशीन घरी राहत होती। महादू गवळीच्या कुटुंबात राहत असलेल्या मालूबाईला मुलबाळ नसल्याने सासू व नंदेच्या जाचातून नित्य पूजा अर्चा करीत असे। एक दिवशी दारात आलेल्या साधूने तिला शिवशंकराचा उपवास करण्याचे सांगितले। त्यानंतर दिवसभराच्या कामातून वेळ नसल्याने ती रात्री 12 नंतर वालुकामय लिंग बनवून महादेवाची पूजा करू लागली। 12 वर्षानंतर शंकर भगवान तिला प्रसन्न झाले व तू सौराष्ट्रात येऊन पूजा करत असे तिला स्वप्नात सांगितले। मात्र मी संसारी स्त्री आहे, मला ते शक्य होणार नाही असे सांगितल्याने सौराष्ट्रातील महादेवांनी तिला मध्यरात्री सौराष्ट्रात येण्यास विमान पाठवले। दररोज मध्यरात्री ती सौराष्ट्रात जाऊन पूजा करून परत येऊ लागली। मात्र एके दिवशी तिच्या पतीला तिचा संशय आला। त्याने तिला पाठलाग केला व विमानाला पकडून ती कोठे जात आहे हे पाहण्यासाठी तो सौराष्ट्रात गेला। तिच्यासाठी मंदिराचे दरवाजे उघडले गेले। गावात महादू गायब झाल्याची चर्चा सुरू झाली व मालूनेच त्याला गायब केला असा आळ तिच्यावर घेतला गेला। मग महादेवांनी तिच्या स्वप्नात जाऊन तू सौराष्ट्रात येण्याची गरज नाही, मी तुला सर्परूपाने गायीच्या कासेला पिताना दिसेल, त्यावेळी तू माझे दर्शन कर असे सांगितले। मात्र मालू हे स्वप्न विसरली। मात्र खोमने आडनावाच्या गुरुवाला सर्प दिसला व त्याने कुऱ्हाडीचा घाव घालून
मालूच्या हे लक्षात आले. तिने महादेवाची माफी मागितल्यावर महादेवांनी मी लिंग रूपात प्रकट होईल असे स्वप्नात सांगितले. इकडे माधू गवळी परत न आल्याने मालूला जाळण्याची तयारी झाली. मात्र तिने आपले स्वप्न सांगून अखेरची इच्छा म्हणून त्या ठिकाणी खोदण्यास सुरुवात केली. तर तेथे पाण्याची धार लागली व वालुकामय लिंगही सापडले. दरम्यान माधू गवळी परत आला व ती सौराष्ट्रात पूजा करण्यास गेली होती याची प्रचिती झाली. मालू त्याच ठिकाणी गुप्त झाली म्हणून मंदिरात जाताना प्रथम मालूबाईचे दर्शन घेतले जाते. तसेच तिथे पाण्याची धार निघाली. ती विहीर तीर्थाची विहीर म्हणून समजली जाते. आजही तेथे खरे खोट्याची शपथ घेतली जाते व खोटे बोलणाऱ्याला चाणक्य दिला जातो. तर दर श्रावणात 3ऱ्या सोमवारी निघणाऱ्या पालखीमध्ये कुऱ्हाडीचा वार करणाऱ्या खोमण्याला पहिले सोमनाथाचे दर्शन झाले म्हणून खोमणे आडनावाच्या गुरुवाला दर्शनाचा मान दिला जातो. दर महाशिवरात्रीला व श्रावण महिन्यात तेथे मोठी यात्रा भरते. श्रावण महिन्यात येथे सर्परूपी महादेव भाविकांना दर्शन देतात. इथले मंदिर इतर मंदिरासारखे साधेच दिसत असले तरी स्वतःचे वैशिष्ट्य जपून आहे. श्रावण महिन्यात हा इतरांसारखाच इथेही महत्त्वाचा प्रत्येक सोमवार मंदिरात मोठी यात्रा भरते. बेल, सुगंधी फुले, हार, नारळ यांची रचलेली असते. मंदिरात प्रवेश केल्यावर मात्र आपण क्षणभरात दचकतो, कारण पिंडीऐवजी इथे एक जिवंत नागराज आरामात पहुडलेले दिसतात आणि सर्वांच्या पूजा आनंदाने स्वीकारत असतात. या नागाला स्थानिक लोक स्वारी येणे असे म्हणतात. सौराष्ट्रातील सौराष्ट्रातल्या सोरटी सोमनाथ येथून प्रत्यक्ष महादेवच नागाच्या रूपात इथे येतो असे मानले जाते. या नागाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने घाव घातल्याची खूण आहे. तशीच खूप मंदिरात असलेल्या बाजूच्या शाळुंकेच्या डोक्यावर आहे. या नागाचे आणखी एक वैशिष्ट्य सांगितले जाते, ते म्हणजे प्रत्येक वेळी नागाचा रंग, आकार, आवर्तनाची वेळ ही वेगवेगळी असते. या साऱ्यावरून श्रेष्ठ मंडळींनी अनुभवाने हवामान, पाऊस, रोगराई व शेती उत्पादनाबाबतचे अंदाज बांधले आहेत. या नागाच्या रंगावरून ते वर्ष कसे असेल याबाबतची चर्चा मंदिर परिसरात नेहमी जडताना दिसते. दिवसभर या मंदिरात नागाची पूजा चालते. त्यानंतर गावात वाफ्याची आळी म्हणून प्रसिद्ध असलेले मंदिरात त्याला सोडून देतात. दर श्रावण सोमवारी अशा प्रकारे नाग येतो आणि भाविकांना प्रत्यक्ष शंकराचे दर्शन होते. करंजे गावाला कसे पोचायचे? मित्रांनो, करंजे गावाला जर तुम्हाला यायचं असेल ना तर बारामती ही रेल्वे स्थानक करंजापासून एकदम जवळ आहे. म्हणजे तुम्हाला करंजेला यायचं म्हणलं ना तर बारामतीला यायचं आणि बारामतीमधनं करंजेला तुम्हाला कोणीही सांगन. तिथनं तुम्हाला बारामतीमधनं एक 7-8 किलोमीटर अंतरावर 9-10 किलोमीटर अंतरावरती तुम्हाला करंजे हे गाव लागेल. तर मित्रांनो, अशाच नवनवीन स्टोरी असणाऱ्या जर तुम्हाला कथा जर ऐकायच्या असतील, देवांच्या वेगवेगळ्या स्टोरी असलेल्या रिअल, म्हणजे अजूनसुद्धा ही गोष्ट रिअल आहे म्हणजे कसं की ही गोष्ट खरीच आहे की अजूनसुद्धा तिथं त्या मंदिरात नागाचं प्रत्यक्ष दर्शन तुम्हाला होतं. दर सोमवारी तिथं गेला ना, आणि तो नाग कसा ओळखायचा तर त्याच्या डोक्यावरती त्या काळी खोमणे आडनावाच्या माणसांनी कुऱ्हाड मारली होती. म्हणजे नागाला मारण्याचा प्रयत्न केलेला. तो गाईचं दूध पित होता म्हणून त्याला मारण्याचा प्रयत्न केला. ती खून त्याच्या डोक्यावरती आहे आणि हा शंकर भगवानाचा अवतार आहे असं तिथली लोक मानतात. म्हणून त्या नागाला ओळखण्याची ती चिन्ह आहे. आणि तुम्हाला जर प्रत्यक्षात पाहायचं असेल तर तो नाग तुम्हाला श्रावण महिन्यात सोमवारी जर तुम्ही सोमेश्वरला गेला तर तो नाग तुम्हाला सेम कुऱ्हाडीने घाव घातलेला, त्याच्यावरती खून असते डोक्यावरती, ते तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. 100% मित्रांनो, तुम्ही अवश्य श्रावण महिन्यामध्ये बारामतीमध्ये करंजे म्हणून गाव आहे, त्या करंजे गावात जा. तिथं सोमेश्वरांचं मोठं मंदिर आहे. त्या मंदिरात तुम्हाला ते नाग ताटलीमध्येच मांडलेलं तुम्हाला पाहायला मिळेल दर्शनासाठी मंदिरात.
तर नमस्कार मित्रांनो, अशाच जर तुम्हाला नवीन कथा ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनलला पहिलं सबस्क्राईब करा आणि तिथे असेल ती बेल आयकनची घंटा दाबा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी ज्या आहेत, म्हणजे गोष्टी म्हणजे कशा की येणाऱ्या कथा आहेत, मंदिरांबद्दल माहिती आहे ती तुम्हाला पहिली मिळून जाईल. नमस्कार.